कृत्रिम फुलं ही कपड्याची असू शकतात, कृत्रिम फुलं ही वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने बनवली जाऊ शकतात. पण जे प्लास्टिक, अरे तुम्हाला मी बोलते पण माझं उत्तर तर दुसऱ्यांना ऐकू द्या. फुल मार्केटमध्ये आज ती बंदी असल्यामुळे शुकशुकाट आहे. फुलांची महाराष्ट्रातली विक्री पूर्णपणाने मुंबईत जी जास्त होते ती आता पूर्णपणाने थांबवली आहे. निषेध मार्केट मुंबईचं बंद झालेलं आहे, तर तेही मला वाटतं की मी त्याच्यावर काही बोलणं सदा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतो. माननीय अध्यक्ष महोदय, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मागच्या पावसाळी अधिवेशनात या कृत्रिम फुलांचा मुद्दा मांडलेला होता. माझ्या जिल्ह्यात आणि सर्वच जवळपास जिल्ह्यात फुलांचं पीक घेतलं जातं आणि ती फुलं शहरात विक्रीला येतात. अध्यक्ष महोदय, आता ज्या ठिकाणी प्लास्टिक आणि थर्मोकोलच्या फुलांची विक्री होते त्या ठिकाणी तर ह्या फुलांची खरेदीच होत नाही, नैसर्गिक फुलांची. आणि अध्यक्ष महोदय, भाव पडलेले आहेत सगळे, माल खराब होतो, माल उठला नाही म्हणून, विकला गेला नाही म्हणून. त्यामुळे अध्यक्ष महोदय ही कृत्रिम फुलं बंद करा अशी मागणी केली आणि मग कृत्रिम फुलांचा बंदीचा GR काढण्यात आला का, काढला का नाही काढला? आपण आता उत्तर दिलं ना की बंदी आहेच म्हणून. तर निघाला नसेल तर तो GR निघावा किंवा काही निर्णय व्हावा. आणि बंदीची अंमलबजावणी होत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून कृत्रिम फुलं ज्या ज्या ठिकाणी विकली जातील त्या त्या ठिकाणी ते आणि निर्माण करणारे कारखाने बाहेर राज्यात आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात कृत्रिम फुलं विकली जाणार नाही. त्याच्यासाठी जरब बसून हे काम कसं पूर्ण होता येईल हे करावं. कारण लोकांनी आमच्या भागात ग्रीन हाऊसेस उभे केलेले आहेत. त्यात कृत्रिम फुलांची निर्मिती सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात नॉर्मल फुलांची निर्मिती होते आणि कृत्रिम फुलं आल्यामुळे यांना बाजार मिळत नाही. त्यामुळे काढलेलं कर्ज फेडायला फार मोठी अडचण आहे. आणि त्याच्यात दादर फुल मार्केटमध्ये रस्त्यावर लोक फुलं विकतात. काल परवा महानगरपालिकेने त्या फुल विक्रेत्यांनाही काढून टाकलं. त्यामुळे विक्रीचे पॉइंट्स देखील कमी त्याकडे सहानुभूतीनं बघून आपण मुंबई फुल विक्रेता असोसिएशनला आता फुल मार्केट त्यांनी बंद ठेवलेलं आहे, तर ते चालू करण्यासाठी त्यांना बोलवून चालू करायला द्यावं. आणि अध्यक्ष महोदय, फुल मार्केटमध्ये आज ती बंदी असल्यामुळे शुकशुकाट आहे. फुलांची महाराष्ट्रातली विक्री पूर्णपणाने मुंबईत जी जास्त होते ती आता पूर्णपणाने थांबवली आहे, निषेध म्हणून. तर त्या सगळ्या फुल मार्केटमधल्या लोकांना विश्वासात घेऊन तो व्यवसाय पुन्हा चालू होईल आणि कृत्रिम फुलं पूर्णपणाने बंद होतील. यासाठी मंत्री महोदय काय करणार आहेत हे आम्हाला कळावं. माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी प्रश्न उपस्थित केला. परत यामध्ये कृत्रिम फुलावर बंदी असं काहीही निर्णय मला घेता येणार नाही. कारण एक मला ते स्पष्ट करू द्या. एक मिनिट. माझा कृत्रिम फुलं जी हॅझार्डस आहेत एन्व्हायरमेंटला, जी बायोडिग्रेडेबल नाहीत, त्यांचा आपल्यावर गंभीर परिणाम होतो, त्यांच्यावर बंदी आहे. कृत्रिम फुलं ही कपड्याची असू शकतात, कृत्रिम फुलं ही वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने बनवली जाऊ शकतात. पण जे प्लास्टिक, अरे तुम्हाला मी बोलते पण माझं उत्तर तर दुसऱ्यांना ऐकू द्या. प्रश्न, कृत्रिम फुलाचा जे प्लास्टिक वापरलं जातं ते जर प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नसेल तर मग ते फूल असू, ग्लास असू, प्लेट असू, ह्याला बंदीच आहे. आणि त्याच्यावर मी कारवाईची आत्ता आपल्याला सांगितलं की जवळपास 92,000 कारवाया आम्ही केलेल्या आहेत. याच्यामध्ये जवळपास प्लास्टिक आम्ही 4,135 टन ते सीज केले. जे काही वेगवेगळं साहित्य असेल तर त्याला फक्त फुलं, कृत्रिम फुलांना बंदी असं म्हणायचं असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल. ते माझ्या पर्यावरण खात्याचा विषय येत नाही. दुसरा विषय आहे की मार्केटवर परिणाम होतोय की फुलं जे नॅचरली फुलं बनवतायत. आता आपण ग्रीन हाऊसचा उल्लेख केला तर ग्रीन हाऊसचा इफेक्ट पण गंभीरच आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. पण जे फुलं नॅचरली उत्पादन करतायत त्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना फुलं विक्रेते, हा विषय टोटली वेगळ्या डायसवर हाताळायचा विषय आहे. त्याच्यात मी काही भाष्य करू शकत नाही. दुसरा आपण एक विषय म्हणालात की फुल मार्केट मुंबईचं बंद झालेलं आहे, तर तेही
मला वाटतं की मी त्याच्यावर काही बोलणं सदा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतो. माननीय अध्यक्ष महोदय, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सन्माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं ते मी पुन्हा रिपीट करतो की बायोडिग्रेडेबल नाही अशा कुठल्याही मटेरियलची फुलं जर असतील तर त्याच्यावर बॅन आहे. तो अधिक स्पष्ट व्हावा या संदर्भात GR काढण्यात येईल आणि अशा प्रकारच्या फुलांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील. या संदर्भात जे मोठे मोठे मॅरेज हॉल्स आहेत त्यांनी जर अशा प्रकारचं डेकोरेशन अलाव केलं तर त्यांच्यावरही काय कारवाई करायची या संदर्भातही GR मध्ये आपण घालू, जेणेकरून अशा पद्धतीनं हे जे काही कृत्रिम फुलांचं एक पेव फुटलेलं आहे आणि खरं आहे म्हणजे अनेक वेळा तर ओळखताच येत नाहीत, इतके बेमालूमपणे ही बनवत आहेत आणि त्यातनं पर्यावरणाचंही नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातला जो काही पुढची कारवाई आहे ती आपला जो पर्यावरण विभाग आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं घेईल आणि याच्यामध्ये मग इतरही विभागांना जर त्याच्यात समाविष्ट करून घ्यायचं असेल तर ते समाविष्ट करून घेतलं जाईल. दुसरं, आपण फुलांच्या मार्केटच्या संदर्भात सांगितलं, मी आजच माहिती घेतो. मला वाटत नाही की अशा प्रकारे कुठलं मार्केट वगैरे बंद केलं असेल, पण एखाद वेळेस सध्या अतिक्रमणाची कारवाई चाललेली आहे, त्याच्यामध्ये जर काही डिस्प्लेस झाले असतील तर आपण त्यांना जागा देऊ. फुल मार्केट हे चाललंच पाहिजे आणि मी तर असं म्हणतो की आपण सगळे लोक जे आहोत हे सनातनला मानणारे लोक आहोत आणि आपल्याकडे फुलांचं महत्त्व खूप मोठं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जे फुल मार्केट आहे हे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी चाललं पाहिजे. या संदर्भात महानगरपालिकेला आदेश आजच्या आज देण्यात येतील. आता